नमस्कार. योग वासिष्ठ या प्राचीन भारतीय तत्वज्ञानाच्या अथांग सागरात आज आपण काय म्हणू, खूपच रोचक आणि विचार करायला लावणाऱ्या कथेकडे वळणार आहोत. हो, नक्कीच. ही कथा आहे राणी लीला आणि तिचा पती राजा पद्म यांची. आपल्याला ही कथा योग वासिष्ठाच्या 3ऱ्या पुस्तकात म्हणजे उत्पत्ती खंडात सापडते, साधारणपणे अध्याय 10 ते 27 मध्ये. बरोबर. आपल्याकडे आज याच अध्यायांवर आधारित काही नोंदी आहेत, काही अभ्यास आहे आणि या कथेमधून आपण काय समजून घेणार आहोत तर वास्तव काय आहे, भ्रम म्हणजे काय आणि आपली जी चेतना आहे, जाणीव, तिचं खरं स्वरूप काय असू शकतं याचा उलगडा करण्याचा आपला प्रयत्न राहील. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही जी अस्तित्वाची मायावी बाजू आहे ना, हो आणि हा जो वैश्विक भ्रम आहे हो त्याचा अनुभव कसा येतो याला आपण जरा स्पर्श करणार आहोत. अगदी. चला तर मग लीला आणि पद्माच्या ह्या अद्भुत जगात जे अनेक पातळ्यांवर उलगडतं त्यात प्रवेश करूया. पाहूया ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आज आपल्याला आपल्या अस्तित्वाबद्दल, जगाबद्दल काहीतरी नवीन सांगू शकते का? नक्कीच. कथेची सुरुवातच खूप सुंदर आहे. म्हणजे राजा पद्म आणि राणी लीला यांचं जीवन म्हणजे एकदम परिपूर्ण. आदर्श जोडपं म्हणता येईल. हो, एकमेकांवर प्रचंड प्रेम, राज्य, ऐश्वर्य संपन्न, निसर्गरम्य ठिकाणी फिरणं, संगीत, काव्य आणि अर्थातच एकमेकांचा सहवास. कशाची कमी नाही त्यांना. अगदी. पण इथेच गोष्ट जरा वेगळं वळण घेते. मानवी आणि तितकीच तात्विक अशी किनार येते. इतक्या सुखात असूनही राणी लीलेच्या मनात एक भीती येते. ती भीती आहे क्षणभंगुरतेची, मृत्यूची. म्हणजे हे सगळं सुख, हा सहवास कधीतरी संपणार, ही भीती. हो. विशेषतः पतीच्या मृत्यूनंतर काय? त्याचं अस्तित्व राहील का? हा विचार तिला खूप खूप अस्वस्थ करतो. आणि याच अस्वस्थतेतून, म्हणजे पती गेल्यावरही त्याचं अस्तित्व टिकावं या इच्छेतून लीलादेवी सरस्वतीची उपासना सुरू करते. खूप कठोर उपासना. तिला वाटतं की विद्येची देवताच काहीतरी मार्ग दाखवेल आणि तिची तपश्चर्या इतकी तीव्र असते की देवी सरस्वती प्रसन्न होते आणि तिला 2 महत्वाचे वर देते. 2 वरदानं? कोणती? मग कधी लीलादेवीला बोलवेल तेव्हा ती तिच्यासमोर येईल, प्रकट होईल. अरे वा. हे वरदान म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टींची एक प्रकारे तयारीच होती. अगदी. आणि मग जशी भीती होती तसंच घडतं. काही काळानंतर राजा पद्माचा मृत्यू होतो. लीला अर्थातच खूप दुःखी होते. पतीच्या मृतदेहाजवळ बसून ती रडते आणि देवी सरस्वतीला आठवते. आणि वचन दिल्याप्रमाणे देवी येते. ती लीलेला धीर देते, सांगते की राजाचं शरीर फुलांनी झाकून ठेव. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती सांगते की पद्माचा आत्मा आता चिदाकाशमध्ये आहे. चिदाकाश हा शब्द महत्वाचा वाटतोय. म्हणजे काय नक्की? जागा आहे का ती? जागा नाही म्हणता येणार. चिदाकाश म्हणजे चेतनेचा शुद्ध प्रदेश, जिथे भौतिक बंधनं नाहीत, जिथे फक्त विचार आणि जाणीव आहे. म्हणजे स्थळकाळाच्या पलीकडची अवस्था. ओके, म्हणजे पद्म त्या शुद्ध जाणीवेच्या पातळीवर आहे. बरोबर. आणि मग जे घडतं ते खरंच चक्रावून टाकणार आहे. सरस्वतीच्या मदतीने लीला ध्यान लावते. तिची चेतना शरीरापासून वेगळी होते आणि ती एका वेगळ्याच सूक्ष्म मानसिक विश्वात जाते. आणि तिथे तिला काय दिसतं? तिचा मृतपती पद्म एका भव्य दरबारात राजा विदुरथ या नावाने राज्य करतोय. जिवंत आहे तो तिथे. अरे बापरे. आणि गंमत म्हणजे तो दरबार, तिथले मंत्री, लोक, सगळं वातावरण ते अगदी तिच्या मूळ राजदरबारासारखंच आहे. हो, जणू काही कॉपीच. हे पाहून लीला गोंधळून जाते. काय अवस्था झाली असेल तिची? विचार करा, एका बाजूला देव्हाऱ्यात पतीचा मृतदेह आहे, त्याच वेळी दुसऱ्या एका जगात तोच पती जिवंत राजा म्हणून आहे. हे कसं शक्य आहे? मग खरं काय, वास्तव कोणतं, हे जग की ते जग, असे प्रश्न तिच्या मनात आलेच असणार. अगदी. आणि लीलेच्या याच गोंधळाचं निरसन करताना सरस्वती जे सांगते तेच योग वासिष्ठाचं सार आहे. काय सांगते देवी? स्वप्नातलं जग किंवा आता हे राजा विदुरथाचं जग, ही सगळी फक्त चेतनेची प्रक्षेपणं आहेत. चेतनेची प्रक्षेपण म्हणजे ही जरा म्हणजे आपल्याच मनाची निर्मिती, आपल्या चेतनेचे खेळ. असं समजा, आपलं मन एका प्रोजेक्टरसारखं आहे. ते स्वतःमध्येच वेगवेगळी जगं तयार करतं आणि दाखवतं. अच्छा. आपलं मन एका आरशासारखं, जे स्वतःतच विश्व प्रतिबिंबित करतं.
आणि यामुळेच खरं काय खोटं काय याचा आपल्याला भास होतो. आणि या सगळ्याच्या मागे काय आहे? सरस्वती म्हणते आपल्या स्मृती आणि आपल्या इच्छा, मेमरी अँड डिझायर, ह्याच आपल्या पुनर्जन्माचं आणि जगाबद्दलच्या आकलनाचं कारण बनतात. पण गंमत काय माहितीये, काय? या स्मृती आणि इच्छा त्या स्वतःच मायावी आहेत. काय? स्मृती आणि इच्छा मायावी म्हणजे त्या खऱ्या नाहीत? हे कसं शक्य आहे? आपल्या आठवणी, आपल्या इच्छा तर आपल्या अस्तित्वाचा भाग असतात ना. योग वाशिष्ठ म्हणतं की त्या मायावी आहेत, कारण त्यांना स्वतःचं असं स्वतंत्र ठोस कायम अस्तित्व नाही. त्यासुद्धा चेतनेचे तरंग आहेत, सतत बदलणारे. त्या येतात जातात, त्या आपल्याला बांधतात, पण त्यांचं स्वरूपही भ्रामक आहे. बापरे, हे खूप खोलवरचं तत्वज्ञान आहे. हो, आणि याच आधारावर सरस्वती पुढे सांगते की अवकाश म्हणजे स्पेस, काळ म्हणजे टाईम, आणि आपलं मीपण म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी, हे सगळं सुद्धा मनाच्या आणि स्मृतीच्या खेळातून निर्माण झालेले भ्रम आहेत. सगळंच भ्रम. या तत्वज्ञानानुसार हो. केवळ एकच सत्य आहे, ती म्हणजे शुद्ध चेतना, ब्रह्म. बाकी व्यक्ती, स्थळं, घटना, इतिहास हे त्या एकाच चेतनेवर उमटलेले तरंग आहेत, प्रतिबिंब. स्वप्नांसारखे किंवा मृगजळासारखे. अगदी. ते स्पष्ट दिसतात, अनुभवता येतात, पण ते तात्पुरते आणि भ्रामक असतात. म्हणजे हे अख्खं विश्व एका विचारात सामावलेलं असू शकतं. हो, योग वाशिष्ठ तर इतकं म्हणतंय की हे संपूर्ण ब्रह्मांड, हे सगळं कदाचित त्या वैश्विक मनाच्या एका संकल्पनेत सामावलेलं असू शकतं, किंवा आपल्याच मनाच्या एका सूक्ष्म अणूतही ते प्रतिबिंबित होऊ शकतं. चेतनेची ताकद इतकी मोठी आहे. हे सगळं ऐकून खूपच गहन वाटतंय. लीला स्वतः हे अनुभवते म्हणून ठीक आहे, पण आपल्याला हे पटणं. म्हणूनच हे आणखी स्पष्ट करण्यासाठी सरस्वती लीलाला अजून एक गोष्ट सांगते. गोष्टीतली गोष्ट. अच्छा, कुणाची गोष्ट? एका पूर्वीच्या वशिष्ठांची. म्हणजे हे ते वशिष्ठ नाहीयेत जे रामाचे गुरु आहेत, हे त्यांच्याही आधीचे कोणीतरी. ओके, काय कथा आहे त्यांची? हे वशिष्ठ एक साधे गृहस्थ होते, विद्वान ब्राह्मण. एकदा त्यांनी एका राजाची मोठी मिरवणूक पाहिली. ते वैभव, तो थाट पाहून त्यांच्या मनात क्षणभर का होईना पण राजेशाहीची तीव्र इच्छा निर्माण झाली. असं जीवन हवं होतं असं वाटून गेलं. एका क्षणाची इच्छा. हो, आणि त्या एका इच्छेने त्यांच्या पुढच्या जन्माचं बीज पेरलं गेलं. काही काळानं त्या वशिष्ठांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीचं नाव होतं अरुंधती. तिच्या प्रार्थनेमुळे आणि प्रेमामुळे त्यांचं सूक्ष्म शरीर म्हणजे चेतना आणि इच्छांचा गठ्ठा घरातच राहिला काही काळ. आणि मग त्यांच्या मनात जी राजवैभवाची तीव्र इच्छा होती, त्या इच्छाशक्तीमुळे त्या सूक्ष्म शरीराने एका नव्या जगात जन्म घेतला, एका महान सम्राटाच्या रूपात. काय सांगताय? फक्त एका इच्छेमुळे सामान्य गृहस्थ पुढच्या जन्मी सम्राट झाला? हो, आणि पुढे काही काळानंतर अरुंधतीचाही मृत्यू झाला. ती सुद्धा सूक्ष्म जगात गेली आणि तिथे ती आपल्या पतीला, जो आता सम्राट होता, त्याला भेटली. अविश्वसनीय. आणि यात अजून एक विलक्षण गोष्ट सरस्वती लीलाला सांगते, जी ऐकून लीला आणखीनच चकित होते. कोणती? सरस्वती म्हणते की ही वसिष्ठ आणि अरुंधतीची घटना फार जुनी नाहीये. ती फक्त 8 दिवसांपूर्वी घडली होती. 8 दिवसांपूर्वी? एका जन्मातून दुसरा जन्म, सम्राट बनणं, हे सगळं 8 दिवसात? हो, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपल्या मानवी वेळेच्या कल्पनेनुसार हे अशक्य वाटतं, पण सरस्वती सांगते हे 8 दिवसांपूर्वी घडलं. ह्यातून काय दिसतं तर शुद्ध चेतनेच्या पातळीवरून पाहिलं तर काळ ही कल्पना किती सापेक्ष आहे. जगांचे स्तर, अस्तित्वाच्या पातळ्या इतक्या वेगवेगळ्या असू शकतात की एका पातळीवरचे 8 दिवस दुसऱ्या पातळीवर युगांसारखे असू शकतात. म्हणजे काळ आणि अवकाश हे आपल्या मर्यादित कल्पनेच्या खूप पलीकडचे आहेत. अगदी. आणि मग येतो कथेचा क्लायमॅक्स. एक असा खुलासा जो लीलेच्या अस्तित्वालाच हादरा देतो. काय सांगते सरस्वती? सरस्वती लीलेला शांतपणे सांगते, लीला, ज्या वसिष्ठ आणि अरुंधतीची कथा मी तुला सांगितली ना, हो. ते दुसरे कोणी नसून तू आणि तुझा पती राजा पद्म हेच तुमच्या मागच्या जन्मी होता. काय? लीलाच अरुंधती होती आणि राजा पद्मच तो ब्राह्मण वसिष्ठ होता ज्याच्या मनात राजेपणाची इच्छा आली होती. त्यांची सध्याची ही राजेशाही ओळख, त्यांचं हे राजाराणी असणं, हे त्यांच्या मागच्या ब्राह्मण अस्तित्वाचाच परिणाम आहे. त्या वसिष्ठाची राजेपणाची इच्छा आणि अरुंधतीची पतीला पुन्हा भेटण्याची इच्छा, याच इच्छा आणि स्मृतीने त्यांच्या या जन्माचं स्वरूप ठरवलं आहे. अरे देवा, म्हणजे एका जन्मातले विचार आणि इच्छा पुढचा जन्म घडवतात, हे इतकं थेट? हो,
त्यांच्या अस्तित्वाचं हे वेगवेगळ्या रूपांमधून पुनरावृत्ती होणारं स्वरूप इथे स्पष्ट दिसतं. हे ऐकून तर लीला निःशब्द झाली असेल. आपण आज जे आहोत ते आपल्याच मागच्या इच्छांमुळे आहोत हे कळल्यावर काय वाटलं असेल तिला. नक्कीच. यानंतर हे सगळं ज्ञान मिळाल्यावर लीला आणि देवी सरस्वती एका अद्भुत प्रवासाला निघतात. खऱ्या अर्थाने वैश्विक प्रवास. त्या दोघी सूक्ष्म रूपात आकाशात उंच उडतात आणि आपल्या नेहमीच्या जगाच्या सीमा ओलांडून जातात. विशाल, अकल्पनीय ब्रह्मांडांमधून प्रवास करतात. काय काय दिसतं त्यांना या प्रवासात? अनेक खगोलीय पिंड, दिव्य शहरं, देवता, सिद्ध पुरुष, ऋषी, तारे तारकांचे अगणित समूह, विश्वाला चालवणाऱ्या वेगवेगळ्या शक्ती, हे सगळं त्यांना दिसतं. त्यांना कळतं की हे विश्व फक्त आपण पाहतो तेवढंच नाहीये, तर ते असंख्य स्तरांवर पसरलेलं आहे. त्या पृथ्वीकडेही वेगळ्या नजरेनं पाहतात. पृथ्वी त्यांना एका मोठ्या जागतिक कमळासारखी दिसते. तिची खंड, महासागर, पर्वत, नद्या जणू वरून पाहतात. अगदी ध्रुवीय प्रदेशांमधूनही जातात. आणि ह्या सगळ्या अनुभवातून त्यांच्या मनात एक खोलवरची जाणीव निर्माण होते. कोणती जाणीव? ती म्हणजे हे संपूर्ण विश्व, त्याची ही अफाट व्याप्ती, हे अगणित जीव, हे सगळं शेवटी त्या एका परमात्म्याचा, त्या वैश्विक महाबुद्धीच्या मनात उमटलेला एक क्षणिक विचार किंवा संकल्प आहे. एका महाकाय स्वप्नासारखं. हो, अत्यंत खरं वाटणारं, पण अंतिम सत्याच्या दृष्टीनं क्षणभंगूर. हा अनुभव लीलेसाठी खूप महत्वाचा ठरतो. तिला आता फक्त थ्योरी कळलेली नाही, तर तिला या मायावी स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव आलाय. आणि याच ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या प्रकाशात सरस्वतीच्या मदतीने लीला आता अजून मागे पाहू शकते. ती आपल्या असंख्य गतजन्मांना आठवते. तिला आठवतं की ती कोण कोण होती, कोणकोणत्या भूमिका केल्या होत्या या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात. तिचे ते 3 पती तर आहेतच, ब्राह्मण वसिष्ठ मृत, राजा पद्म मृत आणि राजा विदुरथ भ्रमातला जिवंत. पण याशिवाय तिला आठवतं की ती केवळ माणूसच नाही तर प्राणी म्हणूनही जन्मली होती. मासा, पक्षी, हरिण, कासव, इतकंच काय तर ती वनस्पतीही होती आणि कधीतरी अस्पृश्य म्हणूनही तिने जन्म घेतला होता. कितीतरी वेगवेगळ्या योनींमधून, अनुभवांमधून ती गेलीये. आणि या सगळ्या आठवणींमधून तिला काय कळतं? तिला जाणवतं की हे सगळे अनुभव, सगळ्या भूमिका, ओळखी क्षणभंगूर होत्या. त्या मायेनं, अज्ञानानं बांधलेल्या होत्या आणि शेवटी दुःखानेच भरलेल्या होत्या. सुख होतं, पण ते तात्पुरतं. ती 3 पतीवाली कल्पना पुन्हा महत्वाची वाटते इथे. हो, एक मृत ब्राह्मण, एक मृत राजा, एक भ्रमातला राजा, हे तिन्ही एकाच मूळ अस्तित्वाचे वेगवेगळे रूप. यातून काय दिसतं तर आसक्ती किती निरर्थक आहे. आपण जेव्हा व्यक्तींना किंवा भूमिकांना चिकटून राहतो, पती, पत्नी, राजा, ब्राह्मण, तेव्हा आपण स्वतःला कसं पुनर्जन्माच्या चक्रात अडकवतो हे स्पष्ट होतं. ती आसक्तीच पुढच्या जन्माचं कारण बनते. बरोबर. आणि इथेच योग वासिष्ठाचा मूळ विचार पुन्हा येतो. हे तथाकथित जीव म्हणजे इंडिव्हिज्युअल सोल्स खरं तर स्वतंत्रपणे अस्तित्वातच नाहीत. ते एकाच परमतत्वामध्ये, ब्रह्मामध्ये कल्पिलेले भेद आहेत. अज्ञानामुळे ते वेगळे वाटतात. आपली शरीरं, आपली ही सगळी शरीरं, मग ती कोणतीही असोत, ती केवळ त्या महाबुद्धीतून सतत बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म अणूंच्या संयोगाने काही काळासाठी बनलेली आहेत. त्यामुळे आपली भौतिक ओळख, जिला आपण इतकं खरं मानतो, ती किती तखलादू आणि मायावी आहे हेच यातून कळतं. तर लीलेची ही संपूर्ण कथा म्हणजे एका अर्थाने योग वासिष्ठाच्या मूळ तत्वज्ञानाचा एक नाट्यमय रूपकच आहे. सिद्धांतांकडे परत घेऊन जातं. पहिलं, जग हे मानसिक भ्रम आहे. म्हणजे आपल्याच मनाचं प्रक्षेपण. दुसरं, ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. ती एकच शुद्ध चेतना खरी. बाकी सगळं भास. तिसरं, जीव म्हणजे मीपणाची भावना ही भासमय आहे. ती इच्छा, स्मृती, अज्ञानातून तयार होते. आणि चौथं, खरी मुक्ती अद्वैतात आहे. म्हणजे मी आणि हे जग वेगळं नसून एकच आहे या जाणीवेत, आणि जगाच्या भासमय स्वरूपाच्या प्रत्यक्ष अनुभूतीत खरी मुक्ती आहे. पण याचा अर्थ असा होतो का की आपले रोजचे अनुभव, आपले हे जग जितकं खरं वाटतं ते सगळं आपल्या चेतनेने तयार केलेलं स्वप्न आहे? हे स्वीकारणं खरंच खूप कठीण आहे. हो, कठीण आहेच, कारण आपला अनुभव याच्या अगदी उलट असतो. पण योग वासिष्ठ आपल्याला याच सत्याकडे बोट दाखवतं. ते म्हणतं की आपली अडचण ही आहे की आपण स्वप्नात आहोत, पण आपल्याला वाटतंय की आपण जागे आहोत. तर राणी लीलेच्या या
अद्भुत, अनेक पदरी आणि खरे तर धक्कादायक कथेतून आपण पाहिलं की वास्तव किती गुंतागुंतीचं, सापेक्ष असू शकतं. जग हे आपल्याच मनाचं प्रक्षेपण असू शकतं, ही कल्पनाच मुळात आपल्याला विचार करायला लावते. हो. आणि आपल्या स्मृती आणि इच्छा कशा नकळतपणे आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आत्मज्ञान, स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख. हे या कथेतून खूप प्रभावीपणे समोर येतं. अगदी बरोबर. लीलेचा प्रवास आपल्याला शिकवतो की आपली भौतिक ओळख आणि आपली आसक्ती किती क्षणभंगूर आहेत. खरी मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा आपण स्वतःला आणि जगाला त्याच एका चेतनेचा खेळ, लीला म्हणून ओळखतो. आणि त्या अंतिम सत्याशी, ब्रह्माशी एकरूप होतो. हो, जेव्हा मी आणि माझं हा भाव जातो तेव्हाच दुःखचक्राचा अंत होतो. आजच्या या चर्चेनंतर एक प्रश्न मनात नक्कीच राहतो. जर लीला ध्यानातून आपल्या गतजन्मांना पाहू शकली, एकाच वेळी वेगवेगळ्या जगात स्वतःच्या पतीच्या वेगवेगळ्या आवृत्त्या पाहू शकली, तर आपण ज्याला आपला सध्याचा वास्तव मानतो त्या जगाची आणि आपल्या मीपणाच्या ओळखीची तरी किती खात्री बाळगायची? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. काय माहीत, कदाचित आपणही नकळतपणे कोणत्या तरी मोठ्या स्वप्नाचा किंवा चेतनेच्या एखाद्या मोठ्या खेळाचा भाग असो. यावर विचार करायला हरकत नाही. पुढच्या वेळी भेटूया अशाच एका वेगळ्या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. नक्कीच.